नमस्कार मंडळी, तर तुम्ही हा जो केक बघत आहात तो फक्त 3 गोष्टींचा वापर करून बनवला गेला आहे, तोही ओरिओ बिस्किटचा। तोंडात टाकला की विरघळून जातो। तर आपण आता ही प्रोसेस स्टार्ट करूया। त्यासाठी 3 ओरिओ बिस्किट घेऊया, ते भांड्यात काढून घेऊया आणि त्यानंतर त्याची क्रीम काढून एका पातेल्यात काढून घेऊ आणि ती क्रीम वितळवली नाही तरी चालेल। त्यानंतर आपण बिस्किट मॅश करून घेऊया, हे मिक्सरमध्ये मॅश केले तरी चालेल। त्यानंतर एक भांडं घेऊया, भांड्याला तेल लावून त्याला मैदा कोटिंग करून घेऊया, जेणेकरून केक अलगद बाहेर पडेल आणि तो तुटणार नाही। त्यानंतर आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅसमध्ये मस्तपैकी आपण एक खाली स्टँड टाकूया, जेणेकरून आपलं भांडं केकचं जे केक बेक होणार आहे ते भांडं त्याच्यावर ठेवता येईल। आणि आपण हे आता फक्त हीट करण्यासाठी भांडं ठेवत आहोत, झाकण ठेवू आणि हे भांडं हीट करायला ठेवूया। त्यानंतर आता आपण जो मॅश केला तो पूर्ण बारीक करायचा आणि त्याच्यात आपण जी क्रीम काढून घेतली होती बिस्किटांची ती टाकून अलगद हलवून घ्यायचं। मी इथे डार्क कंपाऊंडचा वापर केला आहे, ते आता मी काढून घेतलं, डायरेक्ट फ्रीजमधून काढलं, ते खूप गार होतं, थोडा वेळ ठेवलं। मग मी जे बॅटर तयार केलं होतं बिस्किटांचा चुरा करून त्यात मी थोडं दूध टाकून हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी हलवून बघितलं, दूध खूप कमी वाटलं मला, सो मी अजून दूध टाकलं आणि ॲड करून घेतलं आणि खूप छान पद्धतीने एका दिशेनेच हलवत राहायचं आहे। मग मी चॉकलेट जरासं नॉर्मल टेम्परेचरला झालं, मग ते हळूहळू सुरीने कापून घेतलं। ते चॉकलेट आपल्याला जेवढं लागते त्या पद्धतीने घ्यायचं आहे। ते चॉकलेट मी जे बॅटर बनवलं होतं त्या बॅटरमध्ये मिक्स केलं आणि खूप हलवत राहायचं, जेणेकरून आपलं ते चॉकलेट वितळेल। त्यानंतर केक आपला फुगण्यासाठी त्यासाठी मी इनो टाकला व इनो फुगण्यासाठी त्याच्यावर इनोवर थोडंसं दूध टाकायचं, जेणेकरून इनो स्प्रेड होईल आणि ते बॅटर मस्त एकाच डायरेक्शनने हलवून घ्यायचं। खूप हलवायचं आणि ही प्रोसेस फास्ट करायची, कारण तर ही आपली प्रोसेस झाली की लगेच आपल्याला हे बॅटर भांड्यात काढून घ्यायचं आहे, म्हणून मी हे खूप फास्ट करत होते। बॅटर मग तयार झालंय माझं। आता मी कन्सिस्टन्सी बघतीये, मला अजून थोडंसं दूध कमी वाटते, सो मी अजून एक थोडंसं दूध टाकतीये आणि परत खूप फास्टमध्ये हलवून घेते। आता माझी कन्सिस्टन्सी तयार झाल्यासारखी मला वाटतीये, हे बघा, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे। आता माझी कन्सिस्टन्सी अशी झाली आहे। आता मी जे बॅटर आपण भांडं जे तयार केलं होतं त्याच्यात मी बॅटर टाकून घेते आणि ते टॅप करायचं, 4-5 वेळा टॅप करायचं आणि मग ते आपल्या जे हीट करायला भांडं ठेवलं होतं त्या भांड्यात ठेवायचं। आणि आता आपण बघू, हे 15-20 मिनिटानंतर ही मस्त आपला केक तयार होणार आहे। हे बघा, आता केक माझा तयार झाला आहे। टूथपिक टाकून मी चेक केलं, बट टूथपिकला काही चिटकलं नाही, याचा अर्थ आपला केक पूर्णपणे बेक झाला आहे। आता ह्याला आपल्या भांड्याला आपल्याला सुरीने चारी बाजूने आधी केक मोकळा करून घ्यायचा आहे। आता केक मोकळा झाला आहे, हे बघा, आता बरोबर माझ्या हातावर केक मस्तपैकी पडला आहे। आता आपला केक मस्त तयार झाला आहे, बट इथे माझी ही एकच चूक झाली की हा गरम केक कापायला नको होता, बट मला राहवलंच नाही, खूप खाऊ वाटला, सो मी कापला, बट तो असा पीसमध्ये बाहेर आलाच नाही। पण नंतर जेव्हा एकच पीस राहिला, म्हणजे थोडंच राहिलं होतं, त्याच्यातला एक पीस काढला, तेव्हा हा केक गार झाला आणि खूप छान लागला। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल। आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।